नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला विचारून झालेले प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला खूप वेळा रिपीट झालेत. अशा पद्धतीचे आपण वन लाइनर या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? बघा, महाराष्ट्रातील विचारलेलं आहे आपल्याला. तर सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आंबोली आहे, ते की आपल्याला सिंधुदुर्गमध्ये असलेलं पाहायला मिळतं. बघा, आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? बघा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर आपल्याला उजनी धरण हे पाहायला मिळतं. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? बघा, आता कोकणातील सर्वाधिक लांब नदी असणार नदी कोणती आहे? तर वैतरणा ही काय आहे? तर कोकणात असणारी सर्वाधिक लांब नदी आपल्याला पाहायला मिळते. त्या नदीची लांबी किती आहे? तर 154 किमी इतकी त्या नदीची आपल्याला लांबी असलेलं सांगता येतं. बघा, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? वैतरणा आहे. वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे? बघा, आता वैतरणा नदीवर खाडी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर डहाणू पालघर ही काय आहे? तर वैतरणा नदीवर खाडी असलेलं पाहायला मिळतं. बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर असलेलं आपल्याला सांगता येतं. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? तर वैतरणा आहे. वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे असं जर प्रश्न आला तर डहाणू पालघर ही खाडी असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, कोकणातील सर्वात मोठी खाडी कोणती? बघा, आता कोकणातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे असं विचारलेलं आहे. तर धरमतरची खाडी. बघा, धरमतरची खाडी ही काय आहे? तर कोकणातील सर्वात मोठी खाडी असलेलं आपल्याला सांगता येते, जे की आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळते. कोणती खाडी? तर धरमतरची खाडी रायगडमध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. कोकणातील सर्वात मोठी खाडी धरमतरची खाडी. घारापुरी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, आता घारापुरी बेटावर प्रश्न आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला घारापुरी बेट असलेलं पाहायला मिळतं. थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? बघा, आता थळघाट हे कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर नाशिक, मुंबई या दोन शहरांना आपल्याला थळघाट जोडताना पाहायला मिळतो. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? बघा, आता कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडणारा घाट कोणता आहे? तर कुंभार्ली घाट. बघा, नाशिक, मुंबई या शहरांना जोडणारा कोणता घाट आहे? तर थळघाट आहे. आणि कराड, चिपळूण या दोन शहरांना जोडणारा घाट कोणता आहे? तर कुंभार्ली घाट असलेला आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, माळशेज घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? अहमदनगर, कल्याण या दोन शहरांना माळशेज घाट जोडतो. बघा, कोल्हापूर, सावंतवाडी या दोन शहरांना कोणता घाट जोडतो? तर आंबोली घाट जोडतो. कोल्हापूर, पणजी या दोन शहरांना कोणता घाट जोडतो? बघा, तर फोंडा घाट या दोन शहरांना जोडताना आपल्याला पाहायला मिळतो. कुलाबा बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुलाबा बेट हा रायगड जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, माळशेज घाट अहमदनगर, कल्याण या दोन शहरांना जोडतो. आंबोली घाट कोल्हापूर, सावंतवाडी या दोन शहरांना जोडतो. आणि फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी या दोन शहरांना जोडताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि कुलाबा बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला कुलाबा बेट असलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, कुर्टे बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, आता कुर्टे बेटावर प्रश्न आलेला आहे. तर कुर्टे बेट कोणत्या जिल्ह्यात आपल्याला असलेला सांगता येतो? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुर्टे बेट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. साष्टी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? साष्टी बेट हा मुंबई जिल्ह्यात असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, आता म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. बघा, छत्रपती संभाजीनगर मधील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर म्हैसमाळ असलेलं आपल्याला सांगता येतं. सूर्यमाळ जवळ ही थंडी सूर्यमाळ जव्हार ही थंडी पुढचा प्रश्न बघा, सूर्यमाळ जव्हार ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, सूर्यमाळ आणि जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये असलेलं
सांगता येतं. बघा पालघर जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहेत, तर सूर्यमाळा आणि जव्हार हे पालघर मधील थंड हवेचे ठिकाण आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर मधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे, तर म्हैसमाळ असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत. बघा आता लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर पुणे जिल्ह्यात असलेलं आपल्याला सांगता येतं. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अमरावतीमध्ये आहे. आणि उन्हेरी व साब हे गरम पाण्याचे झरे, आता गरम पाण्याच्या झऱ्यावर प्रश्न आलेला आहे बघा. उन्हेरी व साब हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत. आता आपल्याला जिल्हा विचारलेला आहे, तर रायगड या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात उन्हेरी व साब. आणि गणेशपुरी व अकलोली व वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे कुठे आहेत, तर ठाणे जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतं. बघा थंड हवेचे ठिकाण पुण्यामधले कोणकोणते आहेत, तर लोणावळा, खंडाळा आणि भीमाशंकर हे काय आहेत, तर थंड हवेचे ठिकाण पुणे या शहरामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण कोणकोणते आहेत, बघा तर चिखलदरा हे असलेलं आपल्याला सांगता येतं, जे की अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि गरम पाण्याच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर उन्हेरी व साब हे गरम पाण्याचे झरे रायगडमध्ये असलेले पाहायला मिळतात आपल्याला. आणि गणेशपुरी, अकलोली आणि वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये असलेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघा, कोणती लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी मानली जाते. आता भारतातील सर्वात जुनी लेणी विचारलेली आहे आपल्याला, तर पितळखोरा लेणी ही काय आहे, तर भारतातील सर्वात जुनी लेणी असलेला आपल्याला पाहायला मिळतं. बघा सर्वात जुनी विचारलेला आहे, त्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, की सर्वात जुनी विचारलेला आहे का सर्वात मोठी विचारलेला आहे, कोणती विचारलेला आहे. तर प्रश्न नीट वाचून नंतरच ऑप्शन टिक करायचं. कोणती लेणी भारतातील सर्वात जुनी विचारलेला आहे, तर जुनी लेणी कोणती आहे, तर पितळखोरा लेणी ही आपल्याला भारतातील सर्वात जुनी लेणी असणारं सांगता येतं. बघा कारले, भाजे, बेडसा या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत. बघा आता लेण्यावर प्रश्न आलेला आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये कारले, भाजे आणि बेडसा या लेण्या असलेल्या आपल्याला सांगता येतं. आता घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये असणारी लेणी कोणती आहे, तर घारापुरी आहे. आणि अजिंठा लेणी असणारा जिल्हा कोणता, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला अजिंठा लेणी पाहायला मिळते. रायगडमध्ये घारापुरी लेणी पाहायला मिळते. पुणे शहरामध्ये आपल्याला कारले, भाजे, बेडसा या लेण्या पाहायला मिळतात. आणि पितळखोरा लेणी ही काय आहे, तर भारतातील सर्वात जुनी लेणी आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. आता सरोवरावर प्रश्न आलेला आहे बघा, तर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला लोणार सरोवर असलेलं सांगता येतं. सर्वाधिक अष्टविनायक मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहेत. बघा सर्वाधिक अष्टविनायक म्हणजेच बाप्पाचे, आपला गणपती बाप्पाचे मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक गणपती बाप्पाचे मंदिरे पाहायला मिळतात. म्हणजेच अष्टविनायकाचे सर्वाधिक मंदिरे असणारा जिल्हा कोणता आहे, तर पुणे आहे. सिद्धिविनायक हे अष्टविनायक मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा सिद्धिविनायक अष्टविनायक मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहिल्यानगर मध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणते. बघा आता जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहेत, तर आशिया खंड आपल्याला जगातील सर्वात मोठा खंड सांगता येतो. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे, तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर असलेला आपल्याला सांगता येतं. जगातील सर्वाधिक क्षारतेचा समुद्र, बघा आता क्षारतेचा समुद्र कोणता आहे, तर मृत समुद्र हा काय आहे, तर जगातील सर्वाधिक क्षारतेचा समुद्र असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश, आता मोठा देश विचारलेला आहे, तर शियारा काय आहे, जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश असणार आपल्याला सांगता येतं. बघा क्षेत्रफळाने विचारलेला आहे, त्यामुळे शियारा उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न बघा, जगातील लोकसंख्येने सर्वात मोठा देश, आता लोकसंख्येने विचारलेला आहे. बघा क्षेत्रफळाने विचारलेला वेगळा प्रश्न झाला तो. आता
लोकसंख्येने विचारलेला सर्वात मोठा देश कोणता आहे जगातील, तर आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक मोठा देश असलेला आपल्याला सांगता येतो. कोणता, तर आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान देश विचारलेला आहे बघा. क्षेत्रफळाने सर्वात लहान देश कोणता आहे, तर व्हॅटिकन सिटी हा काय आहे, तर जगातील सर्वाधिक लहान देश आहे. क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला देश व्हॅटिकन सिटी असलेला आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, जगातील लोकसंख्येने सर्वात लहान देश. बघा आता लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा काय कोण आहे, तर भारत देश आहे. आणि सर्वात लहान देश लोकसंख्येच्या बाबतीत कोणता आहे, तर व्हॅटिकन सिटी असलेला आपल्याला सांगता येतं. लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे आणि सर्वात मोठा देश आपला भारत देश पाहायला मिळतो. जगातील सर्वाधिक घनता असलेले देश. बघा आता सर्वाधिक घनता असलेला देश कोणता आहे, तर मकाऊ हा सर्वाधिक घनता असलेला देश सांगता येतो जगातील. पुढचा प्रश्न, पुढे चला. जगातील सर्वात लोकसंख्येचे शहर कोणते. बघा सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते, तर टोकियो हे काय आहे, तर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेला आपल्याला सांगता येतं. सर्वात मोठे बेट कोणते आहेत जगातील, तर ग्रीनलँड हे काय आहेत, जगातील सर्वात मोठे बेट असलेला आपल्याला सांगता येतं. जगातील सर्वाधिक औद्योगिक उत्पादन असलेला देश. बघा आता औद्योगिक उत्पादन असलेला देश कोणता आहे सर्वाधिक जगामधील, तर चीन हा जगातील सर्वाधिक औद्योगिक उत्पादन असलेला देश आपल्याला सांगता येतो, चीन. सर्वात मोठे धरण कोणते आहे. बघा जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे, तर श्री गार्जेस धरण हे काय आहे, तर जगातील सर्वात मोठे धरण आहे. बघा छोटे मोठे नीट वाचायचं आणि नंतरच ऑप्शन टिक करायचं. मोठे विचारलं तर मोठे करायचं, छोटे विचारलं तर छोटे करायचं, पण ऑप्शन प्रश्न नीट वाचायचं. सर्वात मोठे कोणते धरण आहे, तर श्री गार्जेस धरण हे जगातील सर्वात मोठे धरण आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, पुढे चला. जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प. बघा आता सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आपल्याला विचारलेला आहे जगातील कुठे आहे, तर गन्सू म्हणजे चीन इथे आपल्याला पाहायला मिळतं. पवन ऊर्जा जगातील सर्वात मोठा प्रकल्प गन्सू चीन इथे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात. बघा आता सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह सुद्धा असं म्हणून ओळखलं जातं, तर मंगळ या ग्रहाला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता. आता सर्वात मोठा ग्रह विचारलेला आहे, तर सर्वात मोठा ग्रह आपल्याला गुरु असलेलं पाहायला मिळतं. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत. बघा आता उपग्रह नसलेले कोणते दोन ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये, तर बुध आणि शुक्र हे काय आहेत, तर सूर्यमालेतील उपग्रह नसलेले आपल्याला हे दोन ग्रह असलेले सांगता येते, बुध आणि शुक्र. पुढचा प्रश्न, सूर्यमालेपासून निर्माण अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो. आता ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो, तर सितांबर ह्या भागामध्ये ओझोनचा थर आढळताना आपल्याला पाहायला मिळतं. सौर मालिकेत ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता. आता सर्वात मोठा उपग्रह विचारलेला आहे आपल्याला, तर गॅनिमेड हा काय आहे, तर सर्वात मोठा उपग्रह असलेला आपल्याला सांगता येतं. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. बघा आता लाल ग्रह म्हणजेच कोणता ग्रह आहे सूर्यमालेतील, तर मंगळ या ग्रहालाच लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मंगळ या ग्रहाचं दुसरं नाव काय आहे, तर लाल ग्रह म्हणून सुद्धा मंगळ या ग्रहालाच ओळखतात. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याखाली आहे. बघा आता पाण्याने व्यापलेला आहे, तर पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर पृथ्वीचा सुमारे 71% हा भाग काय, तर पाण्याने व्यापलेला असलेला आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न,
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागतात? बघा, कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागण्याचं काम करतात? तर विषुववृत्त हा काय करतो? तर पृथ्वीला दोन भागात विभागण्याचं काम करतो. बघा, अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागामध्ये विभागण्याचं काम विषुववृत्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात? बघा, त्या कालावधीला काय म्हणतात? तर शुक्ल पक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्याच्या कालावधीला काय म्हणतात? तर शुक्ल पक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात? तर कृष्ण पक्ष म्हणून त्या कालावधीला ओळखलं जातं. बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्याच्या कालावधीला काय म्हणतात? तर शुक्ल पक्ष म्हणतात. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्याच्या कालावधीला कृष्ण पक्ष म्हणून ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? बघा, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे साधन काय आहे किंवा कशामध्ये मोजली जाते? कोणत्या एककामध्ये? तर रिस्टर या एककामध्ये भूकंपाची तीव्रता मोजण्याचे साधन म्हणजे रिस्टर असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा. तर आजचे ह्या व्हिडिओमधले अतिशय महत्त्वाचे प्रश्न संपलेले आहेत. तर प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.